मी अमित कुमार आजवाळकर. आज मी इथं सोलापूर महानगरपालिकेमध्ये कारंजे साहेबांना भेटण्यासाठी आलेलो होतो. नई जिंदगी रोडचा पावसाळी नाला जो तिथल्या एका उद्योजकानं बुजवलेला होता आणि त्या कारणामुळे पाऊस पडल्यानंतर गुडघाभर पाण्यामधून नई जिंदगीच्या लोकांना वाट काढावी लागत होती. त्या संदर्भामध्ये मध्यंतरी मी व्हिडिओ काढलेले होते आणि मी हे म्हणले होते की सोलापूरच्या नागरिकांना, नई जिंदगीच्या नागरिकांना त्रासात टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी सत्कार करणार. आज या ठिकाणी माझी मीटिंग ज्यावेळेस कारंजे साहेबांबरोबर झाली, कारंजे साहेबांनी मला हे आश्वासन दिलं की तिथलं काम आम्ही आता व्यवस्थित पूर्ण करू आणि त्यांच्यासोबत तिथं इंजिनियर देखील होते. इंजिनियर देखील तिथं ते म्हणाले की उद्यापासून आम्ही स्वतः तिथं ऑब्झर्वेशन करू आणि तिथलं काम कशा प्रकारे चाललेलं आहे ते बघू आणि नई जिंदगीच्या नागरिकांना यानंतर त्रासातून आम्ही मुक्त करू. तर या कारणामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळे आज मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार केलेला आहे. आम्हाला फक्त नई जिंदगीच्या लोकांना कामं नीट झाली पाहिजेत. कामं जर होत नसतील तर तिथला नागरिक हा वैतागणार आहे, तिथला नागरिक हा अधिकाऱ्यांनी देखील वाईट बोलणार आहे, कारण तो त्रासामध्ये दिवस काढत असतो. तिथली जी गोरगरीब जनता आहे ती जनता, त्या जनतेनं कधी इकडे आयुक्तांकडे यावं आणि कधी काम करून घ्यावं. लोकप्रतिनिधी तेवढे जागरूक नव्हते. त्या कारणामुळे आम्हाला तिथं आवाज उठवावा लागला आणि आता कारंजे साहेबांकडून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की ते काम व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. दुसरी गोष्ट, त्यांच्यासमोर आणखी मी दुसरा विषय घेतला. ड्रेनेज लाईन चोकअप तिथं होतात, अमृत योजनेमधून ते काम झालेलं होतं. त्या संदर्भामध्ये ते चोकअप काढण्याबद्दल मी झोन ऑफिसरना कॉल केलेला होता. झोन ऑफिसरने मला सांगितलं की जे चोकअप काढायचं काम आहे ते दास कंपनीकडेच आहे, दास आणि विराट कन्स्ट्रक्शन. तर मला त्यांनी एका अधिकाऱ्याचा नंबर दिला, एका कर्मचाऱ्याचा नंबर दिला दास कंपनीच्या. त्या दास कंपनीच्या कर्मचाऱ्याने आज सकाळी फोन उचलला आणि दुपारी फोन उचलला नाही. तर त्या संदर्भात आणि अजूनही ते काम, चोकअपची समस्या दूर झालेली नाही, ते काम पूर्ण झालेलं नाही. त्या संदर्भामध्ये लगेच मी कारंजे साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि दास कंपनीचे आणि विराज कंपनीचे जे कर्मचारी आहेत ज्यांनी माझा तो फोन उचलला नाही आणि लोकांचं काम केलं नाही, त्या कर्मचाऱ्यांवर कॉर्पोरेशनतर्फे आता यानंतर कारवाई होणार आहे आणि नई जिंदगीच्या लोकांचं काम मात्र तिथलं पूर्ण होणार आहे. तर आज कारंजे साहेबांची भेट झाली, अतिशय पॉझिटिव्ह भेट होती. त्या पॉझिटिव्ह भेटीबद्दल आज त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. धन्यवाद.